नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदा स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये। आणि मी तुमची मैत्रीण सपना। रोज मी तुम्हाला खूप छान छान व्हरायटीज दाखवत असते, खूप छान कलेक्शन दाखवत असते, खूप सारी व्हरायटीज आपल्याकडे असतात। पण आज मी तुम्हाला कुठलेही व्हरायटीज नाही दाखवणार आहे, नाही कुठले प्रोडक्ट दाखवणार आहेत। तर आज आपण पर्सनली म्हणजे बिझनेसच्या आयडियाज जानकारी करणार आहोत। म्हणजे आपल्याला बिझनेस कसा करायचा असतो आणि बिझनेसची स्टार्टिंग काय असते, सगळं काही आपल्या मनामध्ये जे प्रश्न असतात ना, ते आपण आज क्लिअर करणार आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा। जसं एक्झाम्पल मी देते आपल्या सरांचं, म्हणजे आपले जे सर आहेत अजय सर, तर त्यांचं मी एक्झाम्पल तुम्हाला देते। आधी जेव्हा म्हणजे 2 वर्ष 3 वर्षापूर्वीच त्यांच्याकडे फक्त 2 शॉप होती, 2 किंवा 3च शॉप होती। तर तेव्हा त्यांच्याकडे फक्त साडीच आणि थोडी थोडी व्हरायटीज जसं कुर्ती, लेगिन्स हीच व्हरायटीज ते ठेवत होते। पण त्याच नंतर कस्टमरांची एवढी रिक्वायरमेंट वाढून गेली आणि पहिले म्हणजे त्यांनी क्वालिटी चांगली ठेवली, त्याचबरोबर कस्टमरांशी बॉन्डिंग चांगली ठेवली, एक विश्वास बनवला की जो अजमेरा फॅशनवरती हर कस्टमर करू शकतो, हा विश्वास बनवला। त्याच नंतर ही प्रोसेस एवढी वाढून गेली की आता अजय सरांजवळ 24 म्हणजे 24 काउंटर आहेत, 24 व्हरायटीज आहेत आणि इथे 500 लोक काम करतात। म्हणजे 300 जे आहेत ऑफलाईन मध्ये काम करत असतात आणि त्याचबरोबर ऑनलाईन मधले जे ऑनलाईन टीम आहे तिथे 300 लोक काम करतात। म्हणजे एवढी मोठी टीम त्यांनी बनवून घेतली आहे। तर आज त्यांनी खूप नाव कमवलेले आहेत, खूप चांगले चांगले त्यांनी अवॉर्ड सुद्धा घेतले आहेत, सर्टिफिकेट सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत। तर ते कशामुळे घेतलेत, कारण त्यांनी एक मार्गदर्शन दिलं आहे एक लोकांना की कपड्याचा बिझनेस कसा करावा। कुठलाही बिझनेस असो, तो बिझनेस जर आपण करायचा विचार करून घेतला की मला बिझनेस करायचा, तर आपण कुठंही काही असो पण आपण आरामाने तो बिझनेस करू शकतो। आणि तेही गरजेचं नाहीये की स्टार्टिंग मध्ये आपल्याला खूप जास्तच अमाऊंटची गरज असते, आपण कमीत कमी पैशांमध्ये आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो। आज जे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे माझ्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी गरजेचं नाही आहे की आपल्याकडे शॉपच असायला पाहिजे, आपण आपल्या थोड्याशा अमाऊंटमध्ये सुद्धा आपला बिझनेस करू शकतो। म्हणजे तुम्हाला सांगते की घरात मध्ये खूप सारी परिस्थिती नॉर्मल असते, आपण इकडनं तिकडनं सगळे पैसे उधार करून आपला बिझनेस स्टार्ट करायचा विचार करतो। म्हणजे कोणाकडनं 10,000 आणतो, कोणाकडनं 20,000 आणतो, तेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करायचा विचार करतो। आणि जेव्हा आपण खर्च करतो, जेव्हा आपण प्रोडक्ट घ्यायला जातो ना, तेव्हा आपल्या मनामध्ये खूप प्रश्न सुद्धा येतात का, कारण ते आपली खूप मेहनतची पैसे असतात, आपण ते कोणाकडनं उधार करून आणत असतात। आणि मेन आपण एक व्यक्ती शोधत असतो की तो प्रॉपर तरीकेने आपल्याला समजू शकेल, चांगली क्वालिटी देईल, त्याचबरोबर आपल्याला सगळी काही प्राइस आहे म्हणजे कमीत कमी प्राइस मध्ये आपल्याला सगळे कलेक्शन पाहिजे असतात। आणि ते कलेक्शन तुम्हाला भेटून जाता एकाच ठिकाणी। म्हणजे अजमेरा फॅशन जे आहे हे मॅन्युफॅक्चरर आहेत आणि डायरेक्टली तुम्ही मॅन्युफॅक्चरशी जोडून कमी अमाऊंट मध्ये जर का तुम्हाला बिझनेस करायचा आहे स्टार्टिंग मध्ये, तर तुम्ही आरामाने तुम्ही अजमेरा फॅशन से जोडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। आणि एकाच ठिकाणी म्हणजे साडीज पासून तर तुम्हाला लेहंगा, गाऊन, क्रॉप टॉप, ड्रेस मटेरियल, लेगिन्स, प्लाझो, शरारा, गरारा सगळी व्हरायटी एका ठिकाणी भेटते। म्हणून जर का तुम्हाला बिझनेस करायचा आहे, लाईफ मध्ये तुमची सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत, स्वतःच्या पायांवरती उभं राहायचं आहे आणि लोकांच्या मनामध्ये बसून राहायचं आहे, तर तुम्ही कपड्याचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। आता कपड्यांचा बिझनेस स्टार्ट करायचा तर विचार करून घेतलात, इकडनं तिकडनं पैसे तर आपण आणून घेतलीत, पण मेन म्हणजे व्हरायटीज कशी ठेवायला पाहिजे, कोणत्या मार्केटमध्ये कोणती व्हरायटी चांगली भेटणार, कोणती लोक जी आहेत ती आपल्याला समजावून सांगणार आणि कोणती वस्तू ठेवायला पाहिजे, कोणती वस्तू नाही ठेवायला पाहिजे, हे सगळे मनामध्ये आपले प्रश्न असतात। आणि सुरत जे आहे, सुरतमध्ये 3,000पेक्षा सुद्धा जास्त टेक्सटाईल मार्केट आहे। आणि एवढ्या साऱ्या टेक्सटाईल मार्केटमध्ये कोणती टेक्सटाईल मार्केट चांगली आहे हे शोधणं म्हणजे खूप कठीण असतं। तर मी तुम्हाला सांगते की सगळ्यात 1 नंबरची जी मार्केट आहे ती आहे रघुकुल टेक्सटाईल मार्केट। जेव्हा पण तुम्ही यूट्यूब वरती सर्च करतात अजमेरा फॅशन, तर तुम्हाला सगळी डिटेल्स तिथे दिली गेलेली असते। म्हणून जर का तुम्ही एकदा तरी जर का येत आहेत ना अजमेरा फॅशनला विजिट करायला, तर नक्कीच तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट बघायलाच भेटतील। तर तुम्ही चला अजमेरा फॅशनचे नाही तर कुठल्याही मार्केटमधून परचेसिंग केली, पण परचेसिंग करायची तर काय करायची, तर तुम्हाला सांगते जर का बिझनेस करायचा आहे तुम्हाला साडींचा, तर तुम्हाला मेन म्हणजे व्हरायटीज ठेवणं गरजेचं असतं। म्हणजे
कमी, मेडियम आणि हाय हे 3 व्हरायटीज ठेवणं गरजेचं असतं. त्याचबरोबर क्वालिटी, जॉर्जेट कपडा कोणता आहे, शिफॉन कपडा कोणता आहे, सगळी जी जानकारी असते ते सुद्धा तुम्हाला गरजेचं असतं. तर ती माहिती तुम्हाला कुठं भेटणार आहे? आता अजमेरा फॅशन जे आहे तिथं तुम्हाला हर लँग्वेजचे कस्टमर जे येतात त्यांच्यासोबत एक सेल्समॅन प्रोव्हाइड केला जातो, म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर खूप कम्फर्टेबल फील करतात. असं तुम्हाला दुसऱ्या मार्केटमध्ये नाही भेटणार आहे, जे तुम्हाला त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल फील होईल. अजमेरा फॅशन म्हणजे असं आहे की त्यांनी खूप साऱ्या म्हणजे 2000 पेक्षा सुद्धा तुम्हाला इथे ज्या लेडीज जोडून गेल्या आहेत, ज्या घरून बिझनेस करत होत्या, त्यांनी स्टार्टअप जी केली होती ती घरून केली होती ना, आज त्यांच्याकडे खूप सारी व्हेरायटीज सोबत त्यांच्याकडे खूप जमापुंजी झाली आहे. परत त्यांच्याकडे आज ते शॉपने बिझनेस करत आहे. कोणाचं तर मॉल बनवून गेलेले आहेत आणि ते सुद्धा कोण आहेत? लेडीज आहेत. आणि लेडीज त्यांनी विचार केला होता की आपण घरून बिझनेस स्टार्ट करू, तर ऑटोमॅटिक जी पुढची प्रोसेस असते तर ती आपल्याला लक्षातच येते. जर आपण विचारच केलाय बिझनेस करायचा, तर आपण कुठलाही बिझनेस असतो करू शकतो. गरजेचं नाही आपल्याकडे शॉपच असायला पाहिजे. आपण एखाद्या बाजारात जातो तर आपण असं एक पेपर वगैरे टाकून तिथं साड्या जरी ठेवल्या तरी सेल आउट होणारच आहेत. परत आपण जर त्याचबरोबर आपण घरून सुद्धा बिझनेस करत आहोत तरी ते प्रोडक्ट सेल आउट होणारच आहेत. जरी आपण त्याचाच दुसरा उपयोग करू शकतो. स्टेटसला आपण जसं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, अशा प्रकारे आपण सगळे जे प्रोडक्ट घेऊन आपण फोटोज वगैरे टाकतो तर ते सुद्धा तुम्ही आरामाने करू शकतात. म्हणजे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आणि जास्त करून टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कपड्याचा बिझनेस असा जो आहे तो तुम्ही कितीही दिवस ठेवा तो खराब होत नाही, म्हणजे त्याची एक्सपायरी डेट नाही आहे. आरामाने तुम्ही कपड्याचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. आणि जर का तुम्ही कुठूनही करत असेल, काही काळजी नाही, कुठूनही तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि इथं सगळ्या प्रकारची व्हरायटीज तुम्हाला भेटून जात असते. आणि आजचा मोटिवेशन असाच आहे की बिझनेस जर का तुम्हाला करायचा आहे कपड्याचा, तर कपड्यांची व्हेरायटीज म्हणजे तुम्हाला मेन लक्षात ठेवायला पाहिजे की कुठली व्हेरायटीज काय आहे, सिल्क साडी कुठली आहे, पट्टू साडी कुठली आहे, पैठणी साडी कुठली आहे, सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणं खूप गरजेचं असतं. जर का तुम्ही तुमच्या कस्टमरांनी पैठणी साडी मागितली आणि तुम्ही काठपदराची साडी दिली तर हे तर नाही चालणार ना. तर आपल्याला तेच गोष्टींचं लक्ष ठेवायला पाहिजे की कुठली पैठणी आहे आणि कुठली काठपदराची साडी आहे. महाराष्ट्रात चालणाऱ्या ज्या पण साड्या असतात ते आपल्याला इथं भरभरून कलेक्शन भेटून जातं, म्हणजे अजमेरा फॅशनमध्ये. आणि जर तुम्हाला कुठलीही बिझनेस आयडिया पाहिजे असेल, अजूनही काही जानकारी तुम्हाला पाहिजे असेल, तर स्क्रीनवरती नंबर आहेच. आणि एक तर सुविधा तुम्हाला भेटूनच जाते की तुम्ही इथं नाही येऊ शकत आहे तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही प्रॉडक्ट मागवू शकतात. ऑनलाईनसुद्धा ही परचेसिंग तुम्ही करू शकतात. तर हाच व्हिडिओ होता तोच की तुम्ही बिझनेस करायचा आहे तर व्हेरायटी तुम्हाला सगळी ठेवावं लागेल. आणि त्याचबरोबर कपड्याचं नॉलेजसुद्धा ठेवणं गरजेचं असतं. कुठली काय व्हेरायटी आहे ते सुद्धा समजणं गरजेचं असतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. कमेंट बॉक्समध्ये लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन करायला विसरू नका. जर का अजूनही अशी व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल, कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल, तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल. तर आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओला. जर का तुम्हाला अजून छोटे छोटे व्हिडिओज बघायचे असतील, म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवरती अजमेरा फॅशन मराठी सर्च करणार तर तुम्हाला खूप सारे रील्ससुद्धा बघायला भेटतील. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. जातोया. त्या बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.